विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमधील सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केलेली आहे, रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे। प्रत्येकाने आपल्या जागांवरती दावा ठोकलेला आहे। मात्र महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा नक्की कोण असणार हे निवडणुकीआधीपूर्वीच ठरणार असल्याचं एकंदरीत दिसतंय। कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा निर्माण झालेली आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामूहिक नेतृत्व हाच आमचा चेहरा असेल असं म्हटलं, तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात वक्तव्य केलेले। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल शरद पवार यांना विचारलं असेल, आमचा जो चेहरा असेल तो सामूहिक नेतृत्व असेल आणि तो महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच दिला जाईल असं एकंदरीत शरद पवार यांचं म्हणणं आहे। मात्र यामध्ये नक्की महाविकास आघाडीचा चेहरा कोण असणार यावरून आता तर्कवितर्क आहेत ते लढवले जात आहेत। कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजही नीटचा मुद्दा गाजताना पाहायला मिळाला। नीटच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला आक्रमकपणे धारेवर धरण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे सरकारने त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला। सरकारकडून उत्तर देत असताना नीट प्रकरणामध्ये सरकार पूर्णतः सजग असून या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करत असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे। तर दुसरीकडे नीटमधून केंद्र सरकारकडून सीबीआय चौकशीची मागणी या ठिकाणी केली आहे आणि त्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी ही सुरू आहे। लातूरचा कनेक्शन दिल्लीमध्ये असल्याचा दावा या ठिकाणी केला जात आहे आणि सीबीआयकडून या प्रकरणामध्ये एकंदरीत लातूर ते दिल्ली असा कनेक्शन शोधण्याचं कामही केलं जात आहे। यामुळे पुढील भविष्यात नीट प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचे असे पेपर फुटीचे आणि मार्क वाढवण्याचे प्रकरण येणार नाही याची काळजी केंद्र आणि राज्य सरकार घेणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमितसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय। इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू देखील केलेली आहे। सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक रस्सीखेच ही महायुतीच्या उमेदवारांमध्येच दिसून येत आहे। सांगोल्याच्या जागेवर अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी दावा सांगितलाय। दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली असून आपण सांगोला विधानसभाची निवडणूक लढणार असं जाहीर केलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी विद्यमान आमदार असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांची मोठी अडचण झाली। दीपक आबा साळुंखे पाटील यांनी समर्थकांच्या घेतलेल्या बैठकीमध्ये समर्थकांनी साळुंखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली होती। आता कुठेतरी महायुतीचं पारडं सोलापूर जिल्ह्यात जड असताना दिसत असलं तरी महायुतीची अंतर्गत रस्सीखेच ही महायुतीची डोकेदुखी ठरणार असं चित्र दिसतंय। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। शेतकरी, शेतमजूर आणि महिला भगिनी अशा सर्वसमावेशक घटकांना दिलासा देणारा कालचा राज्य सरकारचा बजेट असल्याचं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारचं तोंड भरून कौतुक केलं आहे। आणि सोबतच बजेटवर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर यांच्यावर देखील टीका केली आहे। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फक्त 2दा मंत्रालयात आले आणि मला बजेट समजत नाही असं म्हणणारे उद्धव ठाकरे यांनी काल ज्या पद्धतीने बजेटवरती टीका केली त्यामुळे कुठेतरी विरोधाला विरोध करायचा अशा पद्धतीने त्यांनी टीका केली आहे। मात्र या सगळ्या गोष्टीचा त्यांनी अभ्यास करून जर उत्तर दिलं असता तर अधिक बरं झालं असतं अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केली आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। बीड पोलिसांनी कुंडलिक खांडे यांना आज पहाटेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधनं अटक केलेली आहे आणि याच प्रकरणामध्ये आता कुंडलिक खांडे जे आहेत ते बीड पोलिसांच्या ताब्यात आहेत। अटकेनंतर कुंडलिक खांडे यांच्या समर्थकांनी बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं दिसून आलं होतं। तर 2 दिवसांपूर्वीच कथित ऑडिओ क्लिप जी आहे ती व्हायरल झाली होती आणि याच क्लिपनंतर राजकीय वातावरण जे आहे ते चांगलंच ढवळून निघालं होतं। या ऑडिओ क्लिपमध्ये मुंडे बहीण भावाबद्दल कुंडलिक खांडे यांनी वक्तव्य केलं होतं आणि याच वक्तव्यानंतर मुंडे समर्थक जे आहेत ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। याच दरम्यान कुंडलिक खांडे यांचं जे काही कार्यालय आहे ते देखील तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली होती आणि आज 2 दिवसांच्या नंतर बीड पोलिसांनी कुंडलिक खांडे यांना अटक जी आहे ती केल्याचं दिसून येत आहे। या कारवाईनंतर, या अटकेनंतर आता कुंडलिक खांडे यांच्या अडचणीत ही वाढ झाल्याचं दिसून येत आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल अर्थसंकल्प सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पामध्ये महिला वर्गासाठी विशेष अशा योजना आखण्यात आलेल्या आहे। यामध्ये वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे महिलांना मोफत मिळणार आहे। त्याचप्रमाणे पदवीपर्यंतचे जे शिक्षण आहे ते महिलांना मिळणार आहे आणि याचबरोबर 1500 रुपये दरमहा महिलांना मिळणार आहे। या सगळ्या योजना या विशेष महिला वर्गासाठी महत्त्वाच्या असल्याने
आज आनंद व्यक्त करण्यात आला। शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। नाशिकच्या मायको सर्कल परिसरात असलेल्या शिवसेना कार्यालयाबाहेर महिला वर्गाने एकत्र येत फुगडी खेळत आनंद उत्सव साजरा केलेला आहे। विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले हे निर्णय हे महिलांसाठी योग्य असून एक काळजीवाहू मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळालेला असल्याने त्यांना विशेष असे आशीर्वाद हे महिला गृहिणींचे मिळणार असल्याचा आशावाद देखील महिला भगिनींनी व्यक्त केलाय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। पुण्यामध्ये झिकाचा धोका वाढला असून पुण्यातील मुंडवा परिसरामध्ये झिकाचा 4था रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। खरं तर पुण्यातील एरंडोणे आणि मुंडवा या परिसरामध्ये हे 4 रुग्ण सापडलेले आहेत। या पार्श्वभूमीवरती पुणे मनपाने तब्बल 2000 पेक्षा अधिक घरांची तपासणी केलेली आहे। खरं तर अनेक जे रुग्ण आहेत संपर्कात आलेले त्यांचे रक्ताचे नमुने सुद्धा लॅबला पुणे मनपाने पाठवलेले आहे। सगळ्या या पार्श्वभूमीवरती पुणे मनपा सध्या वेगानं काम करत असून या परिसरात स्वच्छतेचं काम पुणे मनपा करत आहे। खरं तर झिकाला कोणत्याही पद्धतीचं घाबरण्याचं कारण नाही असं आवाहन सुद्धा पुणे मनपाने केलं आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप असली तरी मात्र पश्चिम घाटमाथ्यावरती पावसाचा जोर वाढलेला आहे। परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पंचगंगा नदीच्या वरती असणारे 3 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। सध्या आपण आहोत राजाराम बंधारा या परिसरामध्ये आणि हा राजाराम बंधारा यंदाच्या पावसामध्ये पहिल्यांदाच पाण्याखाली गेलेला आहे। खरं तर पंचगंगा नदीवरील राजाराम, रुई आणि इचलकरंजी हे 3 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत आणि या ठिकाणची आपण दृश्य आहेत ती पाहतोय। खरं तर मोठ्या प्रमाणावरती पाण्याची आवक जी आहे ती पंचगंगा नदीपात्रात या ठिकाणी होऊ लागली आहे। त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी ही 16 फूट 7 इंचावरती आहे, ती पोहोचलेली आहे आणि परिणामी 3 बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। त्यामध्ये राजाराम, रुई आणि इचलकरंजी या बंधाऱ्यांचा समावेश आहे। त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक सध्या बंद करण्यात आलेली असल्याचं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर पश्चिम घाट माथ्यावरती मोठा पाऊस पडतोय आणि परिणामी राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मोठी वाढ होताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे राधानगरी धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा जो विसर्ग आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे परिणामी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते आहे। शिवाय आता मान्सून देखील सुरू झालेला आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती नदीपात्रामध्ये आवक जी आहे पाण्याची ती होत असल्यामुळं नद्या देखील सर्वच या दुथडी भरून वाहताना आपल्याला दिसून येत आहेत। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। उद्योजकांची संख्या वाढावी यासाठी केंद्र सरकारनं मुद्रा लोन ही योजना काढली। मात्र मुद्रा लोन योजना काढल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा राज्यातील विविध ठिकाणे असतील त्या ठिकाणी अक्षरशः कोट्यवधी रुपयांची थकबाकी झाली असल्याचं पाहायला मिळत आहे। मुद्रा लोनच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला व्यवसाय करता येतो। जो काही मोबदला असतो, जी काही रक्कम असते ते सरकार देतं, मात्र त्यानंतर ती सरकारच्या मदतीला आपल्याला वापस करावं लागतं, परतावा द्यावा लागतो, ती परत करावी लागते। मात्र बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की अक्षरशः मुद्रा लोन बुडवलेला आहे, तो अद्यापही कुणी दिलेला नाही आहे। त्यामुळे सरकार पुढचा मुद्रा लोनचा जो काही हप्ता असेल किंवा पुढचं मुद्रा लोन जे आहे त्यासाठी अप्लाय करणाऱ्यांना आता प्रश्न उपस्थित होतो आहे, नेमकं हे हप्ते भरणार की नाहीत। हप्ते भरणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे, हे कर्ज वापस देणाऱ्यांची संख्या ही अतिशय कमी आहे। मात्र कर्ज बहुतांश जणांनी घेतलं आहे तरीसुद्धा नागरिकांनी अजूनही पैसे भरलेले नाही आहेत। त्यामुळं कर्जदारांनी तात्काळ पैसे भरावेत अशी मागणी जी आहे ती केली जाते आहे आणि अशामध्येच मुद्रा लोन जी आहे ती व्यापाऱ्यांची संख्या वाढावी, उद्योजकांची संख्या वाढावी यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। मात्र जर पैसेच दिले नाही तर या योजनेचा किती दिवस कार्यकाळ राहील किंवा ही योजना किती दिवस काम करेल हा सुद्धा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। राजकीय गळीचा मुद्दा बनलेला सांगलीच्या चिंतामणनगर रेल्वे उड्डाणपुलाचं गर्डर आज भिंतीवर विसावलेला आहे। त्यामुळे येत्या 1.5 महिन्यात पुलाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे। पुलाच्या बाजूच्या भिंती उभा राहिल्यानंतर गर्डर बसणार तरी कधी असा प्रश्न नागरिकांना पडलेला होता। अखेर या गर्डरला मुहूर्त मिळालेला आहे। बड्या क्रेनच्या सहाय्याने गर्डर ठेवण्यात येत आहे। हे गर्डर विसावल्यानंतर पुलाच्या कामाला आणखीन गती प्राप्त होणार आहे। पुलाचे सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुलाच्या कामासाठी 15 ऑगस्टची मुदत दिली आहे। त्यामुळे या मुदतीला ठेकेदारास कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करून पूल खुला करावा लागणार आहे। यामुळे यापुढे मुदत वाढ न देण्याची भूमिका घेतली गेल्याने काम युद्धपातळीवर आता सुरू आहे। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना राज्य सरकारने यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा दिलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकऱ्यांचं वीज बिल थकीत होतं आणि संपूर्ण ज्यात राज्य सरकारने वीज बिल माफ केल्याने
एकंदरीत शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। अनेक दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी संकटात होते आणि आता वीज बिल संपूर्ण माफ केल्याने शेतकरी जे आहेत आनंदात आहे। दुसरीकडे अशाच प्रकारे संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी सुद्धा मोठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोर धरत आहे। संपूर्ण कर्जमाफी जर झाली तर याचा फायदा जे आहे ते शेतकऱ्यांना होतील असं सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने सांगण्यात येत आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करतील का याकडे सुद्धा सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।